अँडेलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए कडून आरोप निश्चिती। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांच्यासहित 10 आरोपींवर 5 वर्षांनी आरोप निश्चित। अभिजित दिपकेंना भेटल्यामुळे एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना झापलं। पूर्वकल्पना न देता परस्पर भेटल्यामुळे नाराजी, विश्वसनीय सूत्रांची माहिती। पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार, उद्धव ठाकरेंना विश्वास। सेना भवनात बैठकीची इनसाइड स्टोरी झी 24 तासच्या हाती। सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। मंदिरातल्या दान चोरीच्या चौकशीची मागणी, तर चोरी झाली नसल्याचं सदा सरवणकर यांचं स्पष्टीकरण। कल्याणमध्ये शिवसेना प्रवेशावरून भाजप शिवसेनेमध्ये जुंपली। पक्षप्रवेश करून घ्यायचा नाही असा लिखित करार ठरला होता का? शिवसेनेच्या महेश गायकवाडांचा सवाल। आमचा एक कार्यकर्ता घेतला तर तुमचे 4 कार्यकर्ते घेणार, भाजपचा इशारा। कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला। मुंबईहून सावंतवाडीसाठी लवकरच नवी एक्सप्रेस सुरू होणार। गणेशोत्सवापूर्वी गाडी सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न। राज्यामध्ये आजही जोरदार पावसाचा इशारा। रायगड, पुणे, सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज, तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा। सोलापूर अहिल्यानगरसाठी जीवनदायिनी असलेलं उजनी धरण तुडुंब भरलं। धरणातून 90,000 क्युसेक वेगानं विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारतासाठी सोनेरी दिवस। एकाच दिवशी 7 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई, तर स्पर्धेमध्ये एकूण 39 पदकं जिंकत गुणतालिकेमध्ये भारताची 4थ्या स्थानी झेप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजपासून नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियान। तरुणांना नशेपासून दूर ठेवण्यासाठी नमो मंत्र।